नेक्स्ट चॅप्टर ऑफ पॉवर पॉईंट इज पॉवर पॉईंट व्ह्यूज. जर तुम्हाला तुमचे पॉवर पॉईंटची जी स्लाइड्स असतील, जे तुमचं प्रेझेंटेशन असेल, तर तुम्हाला वेगवेगळ्या व्ह्यूजमध्ये डिस्प्ले करायचं असेल, वेगवेगळ्या व्ह्यूजमध्ये सेट करायचं असेल, म्हणजे तुमचे स्लाइड्स वेगवेगळ्या व्ह्यूमध्ये बघायचे असतील, तर त्यासाठी पॉवर पॉईंटचे व्ह्यूज आहेत. तर ते व्ह्यूज पाहण्यासाठी व्ह्यू बाय डिफॉल्ट इथं नॉर्मल व्ह्यू डिस्प्ले होतोय. तुम्ही जेव्हा तुमची पॉवर पॉईंटची विंडो स्टार्ट कराल तेव्हा बाय डिफॉल्ट इथं नॉर्मल व्ह्यू डिस्प्ले होतोय. नेक्स्ट स्लाइड सॉर्टर व्ह्यू. तुमच्या ज्या काही स्लाइड असतील त्या इथं सॉर्टिंगच्या पद्धतीने इथं डिस्प्ले होतात. आता इथं आपली एकच स्लाइड आहे. जर सपोज तुमच्या जास्त स्लाइड्स असतील, 1 or more स्लाइड्स असतील, तर अशा पद्धतीने सॉर्टिंगच्या टाईपमध्ये इथं स्लाइड्स तुमच्या डिस्प्ले होतील. तर हा झाला स्लाइड सॉर्टर व्ह्यू. नेक्स्ट स्लाइड शो. जर तुम्हाला बघायचं असेल तर त्याच्यासाठी स्लाइड शो हा इथं व्ह्यू इथं आहे. जर तुम्हाला हा स्लाइड शो क्लोज करायचा असेल तर इथं हे त्रिकोणी इथं सिम्बॉल दिसतं, ह्याच्यावर क्लिक करा आणि एंड शो करा. नेक्स्ट मास्टर. त्याच्यामध्ये स्लाइड मास्टरचा हा असा व्ह्यू डिस्प्ले होतो. नेक्स्ट हँडआउट मास्टर. हँडआउट मास्टरचा हा असा व्ह्यू आहे. नेक्स्ट नोट्स मास्टर. तर अशा प्रकारे आपण आपलं प्रेझेंटेशन जे आपण पॉवर पॉईंट मध्ये करत आहोत ते वेगवेगळ्या व्ह्यूज मध्ये डिस्प्ले करता येतं बाय युजिंग व्ह्यू. आणि हे बाकीचे त्याचे सब मेनू जे आहेत त्याच्यानुसार आपले स्लाइड्स ज्या आहेत प्रेझेंटेशन मधल्या त्या वेगवेगळ्या व्ह्यूज मध्ये पाहू शकतो. तर हे झाले प्रेझेंटेशन व्ह्यूज.